आता बातमी सविस्तर। राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपचा विजय वारू चोफेर उधळतोच आहे। परभणीचा अपवाद वगळता लातूर आणि चंद्रपुरात भाजपने काँग्रेसला धोबीपछाड देत सत्तेच्या दिशेने वाटचाल केलेली आहे। लातूर चंद्रपुरातील पालिका निवडणुकांमधील मतदानाचा कौल पाहता भाजपचा वारू रोखणं विरोधकांना भविष्यातही जडत जाणार असंच दिसतंय। लातूरात आतापर्यंत एकहाती सत्ता राखणाऱ्या काँग्रेसला भाजपने जोरदार धक्का देत देशमुख गढीला भलमोठं खिंडार पाडलेलं आहे। विलासराव देशमुखांच्या निधनानंतर लातूरच्या गढीवर बाहेरून आलेल्या देशमुखांना मतदाराची नाडी ओळखण्यात अपयश आल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण। अशोकजी, काय तुमची प्रतिक्रिया? या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये युद्ध, त्याचबरोबर भाजपला यश मिळताना दिसत आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? भाजपला सगळीकडे यश नाही, परभणीमध्ये आम्हाला बहुमत मिळालेलं आहे। भाजप जवळपास फार कमी 2 किंवा 3 जागा फक्त याच्यामध्ये आहेत। परभणीमध्ये 7 जागा फक्त लातूरमध्ये परभणीमध्ये आहेत। त्या परभणीमध्ये काँग्रेसचा महापौर होणार आहे। लातूरमध्ये आमचं बहुमत जरी नसलं तरी आम्ही संख्याबळ आमची निश्चित चांगली आहे, 29 वर आहे आम्ही आणि ते 40-11चा फरक आहे। लातूरमध्ये प्रयत्न करून आम्ही कमी पुढे नाकारता येणार नाही, त्यामुळे निकाल संमिश्र असं म्हणता येईल। लातूर सगळीकडे त्यांना फार स्पष्ट बहुमत आहे अशी अवस्था नाही। पण अशोकजी, संघर्ष यात्रा काढली आणि ती संपूर्ण त्याचा प्रभाव कुठेच दिसत नाहीये या ठिकाणी। संघर्ष यात्रा हा ग्रामीण भागाची संबंधित प्रश्न आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असताना आमचा लढा शेतकऱ्यांसाठी आहे। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांना मदत करता आली पाहिजे आणि त्यासाठी राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा हे त्या भूमिकेतून आणि संघर्ष यात्रा चालू आहे आणि अतिशय चालू राहणार आहे त्यापुढे सुद्धा। पण लातूरमध्ये स्पष्ट बहुमत भाजपलाच आहे असेल ना, ते नाकारत नाही, पण लातूरमध्ये परभणी आम्हाला आहे, काँग्रेसचा बहुमत आहे। पण लातूरमध्ये कुठे तुम्ही काँग्रेस कमी पडला तुम्हाला वाटतंय? असं की निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्याचा कारण निर्माता ते शोधावं लागेल, कुठे कमी पडलो आम्ही। कारण मेहनत सगळ्यांनीच केली, स्थानिक नेतृत्वाने सुद्धा भरपूर त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे। ते निवडणुकीमध्ये हार्दिक होत राहते सुद्धा आशय नाही, परंतु लातूरमध्ये सुद्धा आमची संख्याबळ 29 आहे, कमी नाही आहे। पण अशोकजी, काँग्रेसमध्ये अंतर्गतवाद राणेंचे पण आहेत आणि हे एक कारण याला म्हणता येईल का तुमच्या अपयशाला, काँग्रेसच्या अपयशाला? काही काँग्रेसमध्ये वैचारिक काही भूमिका अनेकांच्या विरोधात असू शकते, कुठलाही व्यक्तिगत वाद आहे असं मला वाटत नाही। पण यातून बाहेर पडण्यासाठी आता काय तुमचे प्रयत्न असतील पुढे? बाहेर असेल की येणाऱ्या आगामी 2 वर्षाचा कालावधी आमच्यामध्ये हातामध्ये आहे। जिकडे तिकडे उणीव आहे त्या ठिकाणी लक्ष आम्ही नक्की घालू। अशोकजी, संघर्ष यात्रेचा प्रभाव कुठेच दिसत नाही आहे। तुमचे पुन्हा यासाठी काही प्रयत्न असतील, पुन्हा या गेलेला पराभव आणखी विजय मिळवण्यासाठी? यात्रा कुठला राजकीय फायद्यासाठी निश्चित काढलेली नाही आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व्हावी म्हणून सरकारने तातडीने निर्णय घेण्याकरता ही संघर्ष यात्रा आहे। नक्कीच। तर चंद्रपूरमध्ये आणि लातूरमध्ये सुद्धा या ठिकाणी भाजपला यश मिळताना दिसतंय आपल्याला। तर परभणीत काँग्रेसनं राष्ट्रवादीला या ठिकाणी धोबीपछाड दिलेला आहे आणि लातूरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय। तर परभणीमध्ये थोडंफार यश काँग्रेसला मिळताना आपल्याला दिसतंय, तर लातूरमध्ये भाजप स्पष्ट बहुमताने विजय या ठिकाणी घोडदौड करते। विलासराव देशमुखांच्या निधनानंतर लातूरच्या गढीवर बाहेरून आलेल्या देशमुखांना या ठिकाणी मतदारांनी नाकारलेलं आहे आणि भाजपला लातूरमध्ये स्पष्ट बहुमत मिळताना दिसते आपल्याला। तर दुसरीकडे चंद्रपूरमध्ये सुद्धा भाजपनं काँग्रेसच्या हातून सत्ता हिसकावून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसतोय। तर परभणीत काँग्रेसनं राष्ट्रवादीला धोबीपछाड देत मुसंडी मारली आहे। आपल्याबरोबर आहेत सुधीर मुनगंटीवार। सुधीरजी, या विजयानंतर काय तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी? भाजपला लातूरमध्ये स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे। सुधीरजी, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? माझ्यापर्यंत आवाज येतोय सर। लातूरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया असेल? नाही, लातूर आणि चंद्रपूर या दोनही ठिकाणी जनतेने भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी मतांचा देण्याचं काम केलं। विकासाचा झंझावात
जनतेचा आशीर्वाद व कार्यकर्त्यांची परिश्रम. बांद्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सरपंच आहे, आता चांद्यामध्ये महापौर जागा. तर बांदा ते चांदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केलं त्याला हा जनतेचा, ईश्वराचा अंश असणारा जनतेचा मतरूपी आशीर्वाद आहे. सुधीरजी, भाजपनं काँग्रेसमध्ये सुद्धा विजय आणि 32 जागा मिळवलेल्या आहेत. कुठेतरी संघर्ष यात्रेचा प्रभाव जो आहे तो जाणवत नाही, काय सांगाल याविषयी? नाही, संघर्ष यात्रेचा प्रभावाचा विषय नाही. 15 वर्ष सत्ता होती, 15 वर्ष ज्यांनी काहीही केलं नाही त्यांनी आता जर संघर्ष यात्रा काढून लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला तर लोकांचा हाच प्रश्न असेल की 15 वर्ष काय केलं. आणि म्हणून मला संघर्ष यात्रेचा प्रभाव हा अजून काही 15 वर्ष पडेल असं दिसत नाही. सर, नेमकं काय वाटतं, चंद्रपुरात भाजपला यश मिळत आहे काय? कुठली 15 वर्षात संघर्ष यात्रेचा प्रभाव होण्याची शक्यता कमी आहे. चंद्रपुरात भाजपला यश मिळत आहे, याला काय तुमचं कारण काय असतील याची? काय तुम्हाला काय वाटतं? तर महापालिका निवडणुकीत भाजपला चंद्रपूर आणि लातूरमध्ये यश मिळताना दिसतंय, स्पष्ट बहुमत लातूरमध्ये मिळताना दिसतंय. तर परभणीमध्ये काँग्रेस या ठिकाणी आघाडीवर असं चित्र पाहायला मिळते आपल्याला.